तर आज आम्ही बनवतोय बिर्याणी, कारण की आज अमित आहेत घरी, वर्क फ्रॉम होम. तर त्यांच्यासाठी स्पेशल मी आज बनवतोय आहे दम बिर्याणी. स्नोई आणि मी दोघं पण बिर्याणी बनवतोय आज. काय स्नोई? तर मित्रांनो, तुम्हाला सगळे डिटेल्स देते त्याचे. ओके, सुरू करते हैं. पहिलं मी घेतला आहे राईस 3 वाटी. आम्ही तिघच आहेत म्हणून. आणि हे थोडं धुवून स्वच्छ धुवून ठेवलंय. आता यात टाकणार तूप. तर यात मी टाकलं आहे पाणी ॲज पर द राईस, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि तूप. तूप टाकल्यावर थोडा भात सुटसुटीत होतो म्हणून तूप थोडंसं. आणि ह्याला टाकूया आपण शिजायला 2 सिटी. ओके, तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आपण. तर आता आमचा भात झाला आहे रेडी आणि तुम्हाला दाखवते भात. तर मित्रांनो, आता भात मी ठेवला आहे गॅसवर आणि त्याची 2 शिटी झाल्यावर तुम्ही तो उघडायचा आहे, थंड झाल्यावर. आणि त्यात मी टाकलं आहे नमक ॲज वेल. ते मी लास्ट टाइम थोडं विसरलेली नमक बोलायला, कारण की मी थोडी शिकाऊ आहे. शिकाऊ कारागीरला थोडं टाईम लागतो. ओके, तर हे भात शिजल्यावर तुम्हाला थेट दाखवते मी. आता आमचा भात झाला आहे रेडी. तर रेडी झाल्यावर हा असा परातीत ठेवायचा, त्याने हा सुटसुटीत होतो भात. ओके, आता मी तयारीला लागते मॅरिनेट करायच्या. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता मी ते मॅरिनेट करेन. तर तुम्हाला दाखवते मॅरिनेशनमध्ये काय काय लागतं. ओके, तर आता मी हे सगळं मॅरिनेट करून ठेवलं आहे. यात हे एव्हरेस्ट बिर्याणी मसाला प्लस तंदुरी मसाला आणि आपला लाल तिखट मसाला, मीठ थोडंसं, दही 1 वाटी दही. आणि तर मॅरिनेशनमध्ये मी टाकलं आहे कोथिंबीर आणि पुदिना. त्याने थोडी अजून टेस्ट येते, त्यासाठी तुम्ही हे मिक्स करून घ्या. त्याआधी आपल्याला 4-5 कांदे घ्यायचे आहेत आणि ते असे एकदम स्लाइसमध्ये कापायचे आहेत. आणि त्यात थोडं मीठ टाकायचं आहे. ह्याचं पाणी सुटल्यावर ह्याला फ्राय करायचं गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत. आणि मग ते मॅरिनेट जे आपण केलं आहे त्यात हे फ्राईड कांदे टाकायचे. ओके, टाकलं आहे तेल 2 लिटर. आमच्या पप्पांची तेलाची फॅक्टरी आहे म्हणून. तर हे घेतलेत कांदे आणि ह्याला करायचं आहे ब्राऊन कलरचं ना, ब्राऊन कलरचे कांदे करायचे आहेत. आणि ह्या मम्मी करणार आहेत. तुम्हाला ब्राऊन झाल्यावर दाखवतो आता. तर यात हे थोडं कुक होण्याच्या आधी यात टाकायचं आहे इलायची, काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता. आणि ते पण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जो कांदा फ्राय केला आहे आपण तो पण यात टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. त्याला अजून जास्त एक्स्ट्रा टेस्ट येईल. ओके, मॅरिनेट केलेलं तुम्ही ते लगेच तेलात टाका, इन्स्टंट. ओके, आणि हे थोडं फ्राय करा जोपर्यंत ह्याला पाणी सुटत नाही. तर पुढचं आम्ही पुढे दाखवू, आता एकत्र नाही दाखवू शकत तुम्हाला. टन टन मॅरिनेट झाल्यानंतर, फ्राय केल्यानंतर हा राईस टाकायचा जो आपण शिजून घेतलेला, आणि हे फ्राईड ऑनियन आणि त्याच्यावर थोडीशी पुदिना. आणि ठेवायचं 15-20 मिनटं स्टीम येईपर्यंत. रेडी झाली आहे आपली बिर्याणी. मंगालो राम कसम कष्ट हो जाए. थोड़ी बिरयानी बुखारी, थोड़ी फिर नल्ली निहारी, ले आओ आज धर्म भ्रष्ट हो जाए. किचन से आवाज